भारत न्यूज 44। एफआयआरची प्रक्रियेला गती देण्याचं काम भारतीय जनता पक्षातर्फे सुरू आहे। विशेष करून विदर्भात, मराठवाड्यात एफआयआरच्या कामाला गती मिळाली आहे, पण मुंबई, कल्याण, डोंबिवली, पूर्ण कोकण परिसरात खूप आपण मागे आहोत। म्हणून मतदारांनी आपलं नाव नोंदवावं। त्याचबरोबर एक लक्षात आलेलं आहे की अनेक ठिकाणी मशिदीतून बीएलओने जाऊन फॉर्म भरल्या, बोगस मतदार नोंदणी, बांगलादेशीचं नाव फॉर्म परत भरलं गेलं आहे। त्याच्यावर हरकती घेऊन त्यांचं नाव मतदार यादीतून कापण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो। या पट्ट्यात पर्टिक्युलरली विशेष करून लक्षात आलंय की मुंब्रामध्ये किमान 40,000 बांगलादेशी नावं मतदार यादीत उठवण्याचं काम चालू आहे। काही गोष्टी पारिवारिक असते, त्याला राजनीतिक स्वरूप देऊ नये। परिवारात जर कुणाला अडचण असेल त्यांना कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य मदत ते अधिकारी करणार। मला असं वाटतं की संजय राऊत जे रोज उठून नवीन आरोप करतात, दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन, तर पक्ष तर जिवंत राहिला नाही। आता स्वतः टीव्ही चॅनलला मार्गदर्शन करून जिवंत राहण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही त्यांना साथ दिली पाहिजे। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44।